नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला बालसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिल अवचट यांना पहिला बालसाहित्य पुरस्कार मिळाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा नटाचार्य या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? नटाचार्य या टोपणनावाने कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री दादासाहेब खापर्डे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते? रंगभूमीवर सादर करण्यात आलेले पहिले मराठी नाटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सीता स्वयंवर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 रूप काव्यसंग्रह कोणी लिहिला? रूपसी हे काव्यसंग्रह कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 1 शांता शेळके हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 समिधा हे पुस्तक कोणाचे आहे? समिधा हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साधना आमटे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चारित्र्य कोणी लिहिले? पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चारित्र्य कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 काशीबाई कानिटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? वाहरू सोनवणे यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोधड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 वनवास कथासंग्रह कोणाचा आहे? वनवास हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिले? डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 विना गवाणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 दक्षिण रंग प्रवास वर्णन कोणाचे आहे? दक्षिण रंग हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव गडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 दर साल दर सेकडा हा कविता संग्रह कोणाचा? दर साल दर सेकडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वीर धवल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 द.मा. मिराजदार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 माई भट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 केशव कुमार या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? केशव कुमार या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 डॅशहा ज्ञानेश्वर चरित्र्याचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? डॅशहा ज्ञानेश्वर चरित्र्याचा महत्त्वाचा आधार ग्रंथ होय? तर ऑप्शन क्रमांक 3 नामदेव गाथा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? कवी सैमित्र म्हणून डॅश यांना ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अरुणा डेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? डॅश यांचा साहित्य सम्राट असा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 नची केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20 मृच्छकटिक हे लेखक कोणाचे? मृच्छकटिक हे लेखक कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूद्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21 मराठीतील पहिली भाषांतरित पहिली कादंबरी कोणती? मराठीतील पहिली
भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 यांत्रिक क्रमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अज्ञातवासी हे कोणाचे टोपणनाव आहे? अज्ञातवासी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द ग केळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? व्यासपर्व हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्गा भागवत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? भारतीय संस्कृती कोशाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 महादेव शास्त्री जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? नाथमाधव यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सावळ्या तांडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी च्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर वी कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? यापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सध्या 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? सध्या 2011ची जनगणना ही कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? भारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बंगाल गॅजेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या होत्या? 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच NCL कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विषाणूमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? भारतामध्ये अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? लातूर जिल्ह्यामधील कोणत्या जातीच्या ब्रीड गायी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1980 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 जे.के. रोलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारे प्रसिद्ध व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाई लामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, विजेच्या दिव्यातील तार कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यातील तार कोणत्या धातूची तार वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, झाडाच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? झाडांच्या निकोपवाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन डी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, आवाजाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 घन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल.